He had set his silk umbrella by the door on entering. Soapy stepped inside, grabbed the umbrella, and sauntered off with it slowly. The man at the cigar light followed hastily. मग तो आता पुढे एका स्टोअरजवळ एका माणसाला बघतो की तो ज्याने चांगले कपडे घातलेले असतात आणि तो सिगार पित असतो. तो काय करतो, त्याचा जो अंब्रेला असतो, छत्री असते, तो त्या दरवाजाच्या जवळ दाराजवळ ठेवतो. सोपी ते बघतो आणि काय करतो की तो अंब्रेला हळूवारपणे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो, चालायला लागतो. तो माणूस मग त्याच्या मागे मागे पळायला लागतो. माय अंब्रेला, ही सेड स्टर्नली. तो ओरडतो. ओ इज इट, स्नियर्ड सोपी, ॲडिंग इन्सल्ट टू पेटी लार्सेनी. वेल वाय डोंट यू कॉल अ पुलिसमन. पुन्हा तो म्हणतो, ठीक आहे, हे तुझं आहे का, मग तू पोलिसला बोलो. आय टूक इट, मी हा घेऊनच जाणार आहे, युअर अम्ब्रेला. वाय डोंट यू कॉल अ कॉप, देअर स्टँड वन ऑन दी कॉर्नर. बोलो पोलिसाला, तिथे एक पोलीस उभा आहे. द अम्ब्रेला ओनर slowed his steps. Soapy did likewise with a premonition that luck would again run against him. The policeman eyed at the two curiously. आणि मग तिथे जो पोलीस असतो तो त्यांच्याकडे बघतो आणि तो माणूस स्लो होतो. सोपीला वाटतं आता तरी काहीतरी व्हायला पाहिजे, काहीतरी होईलच नक्की. ऑफकोर्स सेड द अम्ब्रेला मॅन. तो अम्ब्रेला मॅन म्हणतो, ठीक आहे, मी आणतो. वेल यू नो हाऊ दीज मिस्टेक्स अकर इफ इट्स युअर अम्ब्रेला. I hope you will excuse me. I picked it up this morning in a restaurant if you recognize it as yours. Why I hope you will. तो म्हणतो, नक्कीच, पण मी ॲक्च्युली हा सकाळी मला रेस्टॉरंटजवळ मिळालं होतं, हे छत्री मिळाली होती, तर मला बरं झालं तू ओळखलीस तुझी छत्री, तूही ठेवू शकतोस. या पद्धतीने तो ती छत्री त्याला देऊन टाकतो. ऑफकोर्स इट्स माईन, सेड सोफी सेवेजली. आणि मग तो संतापाने म्हणतो, हो, माझीच आहे ही छत्री. द एक्स अम्ब्रेला मॅन रिट्रीटेड. तो निघून जातो अम्ब्रेला मॅन. द पुलिसमन हरीड टू असिस्ट अ टॉल ब्लॉन्ड इन अन ओपेरा क्लोक अक्रॉस द स्ट्रीट इन फ्रंट ऑफ अ स्ट्रीट कार दॅट वॉज अप्रोचिंग 2 blocks अवे. आणि तिथे जो थांबलेला पोलीस असतो तो एका माणसाकडे जातो त्याला मदत करायला, दुसऱ्या एका माणसाकडे. सोपी वॉक्ड ईस्टवर्ड थ्रू अ स्ट्रीट डॅमेज्ड बाय इम्प्रूव्हमेंट्स. त्याला काही प्रगती दिसत नाही म्हणून तो निराश होतो आणि निघायला लागतो त्या रस्त्यावर, पूर्वेकडे जायला लागतो. ही हर्ल्ड द अम्ब्रेला अँग्रीली इंटू अॅन एक्सकेवेशन. तो ती अम्ब्रेला असा घेऊन संतापाने निघून जातो. ही मटर्ड अगेन्स्ट द मेन हू वेअर हेल्मेट्स अँड कॅरी क्लब्स. तिथे काही लोक असतात की जे पत्ते खेळत असतात, ज्यांनी हेल्मेट घातलेलं असतं आणि ते पत्त्यांसोबत खेळत असतात. बिकॉज ही वॉन्टेड टू फॉल इन टू देअर क्लचेस, दे सीम टू रिगार्ड हिम ॲज अ किंग हू कुड डू नथिंग रॉंग. त्या लोकांना असं वाटतं की हा चांगलाच माणूस आहे, म्हणजे आपल्यापैकीच आहे, म्हणून ते त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. ॲट लेंदी सोपी रिच्ड वन ऑफ ॲन अवेन्यूज टू दी ईस्ट वेअर द ग्लिटर अँड टर्मोइल वॉज बट फेंट. एका ठिकाणी तो पोचतो पूर्वेकडे आणि मग तो तिथे त्याला असं वाटतं तिथे चकाकी असते आणि तो तिथे थांबतो. ही ड्रॅग्ड हिमसेल्फ टुवर्ड मॅडिसन स्क्वेअर फॉर द होमिंग इन्स्टिंक्ट सर्वाइव्स इवन वेन द होम इज अ पार्क बेंच. त्याला असं वाटतं की आता इथे कुठेतरी मी तो एका ठिकाणी पोहोचतो मॅडिसन स्क्वेअरला आणि त्याला असं वाटतं की आता मी इथे हे कसं घरासारखं वाटतं आहे आणि मी इथे आता रात्र किंवा ती वेळ घालवू शकतो, जरी ते एक बेंच असेल तरी बेंचवर माझी वेळ निघून जाईल. बट ऑन ॲन अनयुज्युअली क्वाईट कॉर्नर सोपी केम टू अ स्टँड स्टील. तो एका कॉर्नरवर येतो आणि एकदम अचानक थांबून जातो. Here was an old church, quaint and rambling and gabbled through. तो आठवतो तिथे एक चर्च होतं की जे जुन्या काळासारखं होतं, गजबजलेलं. दो वन वायलेट स्टेन विंडो सॉफ्ट लाईट ग्लोव्ड वेअर नो डाऊट द ऑर्गॅनिस्ट लॉइटर्ड ओव्हर द कीज मेकिंग शुअर ऑफ हिज मास्टरी ऑफ द कमिंग सॅबॅथ अँथम. आणि मग तिथे एक माणूस असतो ऑर्गनायझर त्या एरियामध्ये की जो ते अँथम असं सॅबेथ अँथम. आता हे सॅबेथ हे एक धार्मिक दिवस असतो
ख्रिश्चन लोकांचा, की तेव्हा ते अँथम किंवा ते गीत गातात चर्चचे. For there drifted out to Sophie's ears sweet music and caught and held himself transfixed against the convolutions of the iron fence. तो तिथे थांबतो एका ठिकाणी आणि ते जे म्युझिक असतं ते त्याला अचानक त्याचे जे शब्द असतात ते त्यांचं जे गीत असतं चर्चचं त्याच्यातले शब्द त्याचं मन परावर्तित करतात. The moon was above, full and radiant. Vehicles and pedestrians were few. तिथलं वातावरणाचं वर्णन केलेलं आहे. Sparrows twittered sleepily in the eaves, or a little while the scene might have been a country churchyard. ते शहर पूर्ण असं शांत झालंय. पक्षी पण नाही आहेत, रस्त्यावरची लोकं पण नाही आहे, पायवाट करणारी वाटसरू पण नाही आहेत, आणि चर्च पण कसं आता शांत झालं आहे. अँड द अँथम दॅट द ऑर्गॅनिस्ट प्लेड सिमेंटेड सोपी टू दी आयर्न फेन्स. तिथे जे कुंपण आहे तिथे तो थांबलेला आहे, लोखंडी कुंपण, आणि ते जे तो जो माणूस ते गाणं गातोय, ते गीत गातोय चर्चमधलं, तर ते ऐकून तो एकदम स्तब्ध होतो, सोपी स्तब्ध होतो. फॉर ही हॅड नोन इट वेल इन द डेज वेन हीज life contained such a things as mothers and roses and ambitions and friends and immaculate thoughts and callers. त्याला ती गाणे माहीत होती, ती जी गीत चालू होतं चर्चमध्ये ती गाणं त्याला चांगलं माहीत होतं, कारण हे त्यावेळेचे गीत होते जेव्हा त्याच्या आयुष्यामध्ये आई होती, गुलाबाची फुलं होती, म्हणजे त्याचं आयुष्य खूप सुंदर होतं, आतासारखं अवघड नव्हतं. त्याच्या आयुष्यामध्ये अपेक्षा होत्या, मित्र होते, आणि तो असा स्वच्छ राहणारा, सुंदर आयुष्य जगणारा व्यक्ती होता. या सगळ्या गोष्टी तो आठवायला लागतो. द कंजंक्शन ऑफ सोफीज रिसेप्टिव्ह स्टेट ऑफ माइंड अँड द इन्फ्लुएन्स अबाउट द ओल्ड चर्च ब्रॉट अ सडन अँड वंडरफुल चेंज इन हिज सोल. त्याच्या विचारात बदल होतो त्या गाण्यामुळे. ही व्ह्यूड विथ रायझिंग हॉरर द पीट इन टू विच ही हॅड टंबल्ड. आणि मग तो आठवतो की कसा तो एका खड्ड्यात पडतो आणि तिथून त्याचं लाईफ कसं बदलतं. द डिग्रेडेड डेज, अनवर्दी डिझायर्स, डेड होप्स. मग त्या खड्ड्यात पडल्यानंतर त्याचे कसे विचार बदलत जातात आणि त्याच्या अपेक्षा कशा संपत जातात, डेड होप्स होतात, रेकेट फॅकल्टीज, त्याला कसे वाईट अनुभव येतात, अँड बेस मोटिव्ज, आणि त्याच्या अपेक्षा ह्या शून्य होत जातात. म्हणजे तो त्याचे ते ओल्ड डेज आठवतो की तो कसा हे आयुष्य कसं त्याचं वाईट झालं. अँड ऑल्सो इन अ मोमेंट हिज हार्ट रिस्पॉन्डेड थ्रिलिंगली टू दिस स्ट्रेंज मूड. अ स्ट्रॉंग इम्पल्स मूव्ड हिम टू बॅटल विथ हिज डेस्परेट फॅक्ट. त्यानंतर त्याला त्याच्या सत्याची कल्पना येते की आपण किती डेस्परेट आहोत, आपण किती अगतिक झालो आहे आता. म्हणजे आता त्याला त्याच्या आयुष्याची किंवा त्याला त्याच्या जगण्याची जाणीव व्हायला लागते की तो किती वाईट आयुष्य जगत आहे. ही वूड पुल हिमसेल्फ आउट ऑफ द मायर अँड वूड मेक अ मॅन ऑफ हिमसेल्फ अगेन. तो विचार करतो की मी आता हे जे जगतो आहे, माझी जी वाईट अवस्था आहे, त्यातून मी बाहेर निघू शकतो आणि मी पुन्हा माणसामध्ये पूर्वीसारखा जगू शकतो. ही वूड कॉन्कर द इव्हिल दॅट हॅड एन्स्लेव्ड हिम. तो त्यातून हे जे वाईट गोष्टी यातून बाहेर येऊ शकतो. देअर वॉज टाईम, तेव्हा वेळ होती. ही वॉज यंग येट, आणि तो तेव्हा म्हणजे तो आता तरुण पण आहे. ही वूड रिसरेक्ट हिज ओल्ड ईगर ॲम्बिशन्स. त्याच्या जे जुन्या ॲम्बिशन्स, अपेक्षा आहेत, तो ते पुन्हा पूर्ण करू शकतो. अँड परस्यू देम विदाऊट फाल्टरिंग. आणि त्यांना तो पूर्ण करण्याची त्याची ती इच्छासुद्धा असते. दो सोलम बट स्वीट ऑर्गन्स नोट्स हॅड सेट अप अ रिव्होल्युशन इन हिम. त्या गाण्यातले जे शब्द आहेत त्यांनी त्याला पूर्णपणे बदलवून टाकलेलं, त्याच्या विचारांना बदलवून टाकलेलं असतं. टुमॉरो ही वूड गो इन टू द रोअरिंग डाऊनटाऊन डिस्ट्रिक्ट अँड फाइंड वर्क. तो विचार करतो की उद्या मी आता जाईल आणि तिथे खाली गावामध्ये जाईल आणि काहीतरी काम शोधेल. अ फर इम्पोर्टर हॅड वन्स ऑफर्ड हिम अ प्लेस ॲज अ ड्रायव्हर. तिथे तो फर विकणारा माणूस असतो, तो त्याला ड्रायव्हर म्हणून ठेवण्यासाठी तयार असतो. ही वुड बी समबडी इन द वर्ल्ड. आणि मग त्याला वाटायला लागतं आपण आता जगात काहीतरी हो.
ही वूड, तो झालाही असता. सोफी फेल्ट अ हँड लेड ऑन आर्म. मग तो असा विचारत असतो तेवढ्यात त्याला त्याचा हात कोणीतरी धरण्याचा भास होतो. ही लुक्ड क्विकली अराउंड इन टू दी इम्पॅसिव्ह फेस ऑफ अ पुलिसमॅन. आणि त्याच्यासमोर तो एक पुलिसमन दिसतो ज्याचा चेहरा एकदम निस्तेज असतो. व्हॉट आर यू डुईंग हिअर आज द ऑफिसर. तो ऑफिसर त्याला विचारतो, तू काय करतो इथे. तो म्हणतो नथिंग सेड सोफी. देन कम अलॉंग सेड द पुलिसमन. तो पुलिसमन त्याला बऱ्याच वेळापासून पाहत असतो आणि मग तो म्हणतो, चल माझ्यासोबत. 3 months ऑन दी आयलंड. आता आयलंडला म्हणजे त्या कारागृहात तुला 3 महिने घालवावे लागतील. सेड द मॅजिस्ट्रेट इन द पोलीस कोर्ट. पोलीस कोर्टमध्ये ते मॅजिस्ट्रेट असतात ते त्याला म्हणतात 3 महिने तुला इथे कारागृहात घालवावे लागतील. दुसऱ्या दिवशी हा निर्णय लागतो. अशी ही स्टोरी इथे सोफी त्याचं लाईफ चेंज करण्याचा बघतो, बदलवण्याचा विचार करतो आणि तेव्हाच मात्र त्याला पुन्हा त्याच वाईट वळणावर घेऊन जाण्यासाठी अशी सिच्युएशन तयार होते की तो कोर्टमध्ये जातो.